तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता ईश्वरी ही गणूबाप्पाची पूजा करत असते. तर आता अर्णव आणि ताई हे दोघं मागे उभे असतात. तर अर्णव हा ताईला सांगत असतो, ताई मी स्पेशल बेल घ्यायला नकार दिला म्हणून मला सुटायला वेळ लागला. त्याबरोबर आता ताई म्हणत असते, अरे पण मग जर येणारच होतास तर लवकर यायचं होतंस ना चिंटू, का उगाच जीवाला घोर लावलास. अर्णव म्हणत असतो, कारण मी स्पेशल बेल नाही घेतली ताई, मी लीगल प्रोसिजर कंप्लीट केली आणि मगच बाहेर आलो. आता खरं तर अर्णव हे सांगत असतो जेणेकरून इशूला ऐकू जावं. तर दुसरीकडे आता मामा हे त्या डॉक्टरला घेऊन बाजूला येतात आणि डॉक्टरला सांगत असतात की हे बघा डॉक्टर, गेल्या वेळेस जशी आम्ही मदत केली होती आणि कोणाला कळलं नव्हतं अर्णवराजे शिर्केंचं नाव, तसंच यावेळेला ईश्वरीच्या वडिलांच्या ऑपरेशन करता जे 10 लाख रुपये लागणार आहेत ते सुद्धा आम्ही देतो आहे. पण तेव्हाही आमचं नाव येता कामा नये, एखाद्या NGOने पैसे भरलेत असं त्यांना वाटलं पाहिजे. त्याबरोबर आता हे सगळं काही राकेशने ऐकलेलं असतं. राकेश म्हणत असतो, मामा इतर कोणाला जरी कळलं नाही तरी ही गोष्ट मला कळली आणि याच्यामध्ये आता स्वतःचा फायदा करून कसा घ्यायचा ते मी बरोबर बघतो. आता मी सांगणार की हे पैसे मी भरलेले आहेत म्हणून. तर आपण आता दुसरीकडे पाहतो की गणूबाप्पाची आरती करण्यासाठी इशू ही आता दिवा जाळण्याचा प्रयत्न करत असते, पण दिवा जळतच नसतो. आता ही गोष्ट लांब उभा असलेला अर्णव पाहतो. अर्णव लगेचच त्या ठिकाणी येतो आणि ईश्वरीला दिवा जाळायला मदत करतो. तो दिव्यावरती हात धरतो आणि ईश्वरीला इशारा करतो, दिवा जाळ. मग ईश्वरी दिवा जाळते आणि दिवा लगेच जळतो सुद्धा. मग इशू आता गणूबाप्पाची आरती करते आणि मग आता प्रार्थना करत असते, गणूबाप्पा माझ्या बाबांना लवकर बरं वाटू देत, त्यांचं ऑपरेशन होऊ देत. जोपर्यंत माझ्या बाबांचं ऑपरेशन होणार नाही ना तोपर्यंत मी अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा घेणार नाही आहे. आता यावेळेस परीक्षा माझी नाही तर तुझी असणार आहे गणूबाप्पा. आता मी तर ठरवलं आहे मला काय करायचं आहे ते, पण आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते आणि तसंच कर. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी अर्णव खाली वागतो आणि इशूला म्हणत असतो की मिसिंदर, एवढं सगळं करण्याची काहीच गरज पडणार नाही. अन्नत्याग पाणीत्याग नाही करावा लागणार तुला. त्याबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मी माझ्या गणूबाप्पाजवळ बोलते ना, मग तुम्ही मध्ये मध्ये कशाला बोलताय? आम्ही दोघं बोलतोय, मग तुम्हाला बोलायची गरज आहे का? त्याबरोबर आता अर्णव हा लगेचच उभा राहतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, नाही काय आहे ना, मी तुझ्या गणूबाप्पाबरोबर सारख्या नेहमी गप्पा नाही मारत, पण कधीतरी मी सुद्धा बोलतो गणूबाप्पाबरोबर तुझ्या. त्याबरोबर मग मात्र इशू ही अर्णवला फक्त एवढंच सांगते, समोरची व्यक्ती जर प्रार्थना करत असेल तर असं मध्ये मध्ये कोणाच्या बोलू नये, समजलं? त्याबरोबर मग मात्र आता अर्णव हा गप्प राहणं पसंत करतो. इशू पटकन गणूबाप्पाला ओवाळते आणि नमस्कार करते. त्याबरोबर लगेचच आता तिथली पर्स उचलते आणि तिकडनं चालायला लागते. त्याबरोबर आता इथे अंजली आणि आकाशसुद्धा एकमेकाकडे बघत राहतात. अर्णव लगेचच ईश्वरीच्या मागून प्रसादाचा बॉक्स घेऊन बाहेर पडतो. तर इशू आता चप्पल घालत असताना विचार करते, हे अर्णव सर असे कसे आहेत? म्हणजे आधी माझ्या बाबांचा अपघात घडवून आणला आणि नंतर मला पूजेचा मानही दिला, मला घरात दर्शनही घेऊ दिलं, पालखीचा मानही दिला. नेमकं यांचं काय सुरू आहे? जाऊ दे. आणि मग ती तिकडनं जायला लागते. त्याबरोबर मागून अर्णव येतो आणि अर्णव इशूला म्हणत असतो, मी सिंदोर थांब. आणि तो आता इशूला म्हणत असतो, मी सिंदोर काळजी करू नकोस, मी आलो आता. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, तुम्ही सुटलाय आणि तुम्ही परत आलाय ना, याचंच तर मला सर्वात मोठं टेन्शन आहे ना अर्णव सर, कळलं का तुम्हाला? आता इशू ज्यावेळेस हे असं वाक्य बोलते त्यावेळेस खरं तर अर्णवला खूप वाईट वाटतं, तो दुखावला जातो. तर ईश्वरी म्हणत असते की मी निघते, मला उशीर होतोय. तर अर्णव म्हणतो, मला तुला खूप काही सांगायचं आहे मी सिंदोर. त्यावर ईश्वरी म्हणते, मग कोणी अडवलं आहे तुम्हाला? सांगा ना तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ तुझ्या आयुष्यात या ज्या काही घडामोडी घडत आहेत, ज्या काही अडचणी घडत आहेत त्या सगळ्या खूप भयानक आहेत आणि या सगळ्यामध्ये तू कोलॅब होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण या सगळ्याचा दोष तू मला नको देऊस, कारण या सगळ्यात मी खरंच काहीही केलेलं नाही आहे आणि ही गोष्ट मी लवकरात लवकर सिद्ध करेन आणि मी कोणत्याही प्रकारची
चुकीची गोष्ट केलेली नाही आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, हो इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं मला, तुम्ही स्पेशल बेल घ्यायला नकार दिलात तो, पण काय उपयोग शेवटी. तुमच्या पैशाच्या जीवावर आणि तुमच्या ताकदीच्या बळावर तुम्हाला बेल मिळालीच ना. दी ग्रेट ASRला काहीच गोष्ट नामुमकीन नाही आहे, ही गोष्ट सिद्ध झालीच की. त्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी हे बघ असं काही नाही आहे, मी इथे बाहेर पडलो आहे कारण मी निर्दोष आहे हे सिद्ध करायचं आहे. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, सर जाऊ देत ना, कशाला उगाच आपण बोलतोय. त्याबरोबर अर्णव म्हणतो, आपली मैत्री. त्यावर इशू लगेचच म्हणते की ज्या दिवशी माझे बाबा तुमच्या गाडीच्या चाकाखाली आले ना, त्याच दिवशी आपली मैत्रीसुद्धा तुमच्या गाडीच्या चाकाखाली आली, समजलं तुम्हाला. आणि मग इशू ही तिकडनं जात असते. तर अर्णव म्हणतो, मिस इंदौर हे बघ काहीही मदत लागली तर माझी. त्याबरोबर लगेचच ईश्वरी म्हणते, एक मिनटं प्लीज. अर्णव सर असं बोलूच नका, हे बघा तुमच्याकडून मी मदत घेण्यापेक्षा ना मरणपत. त्याबरोबर लगेचच आता अर्णव इशूला तिथेच थांबवतो. इशू बोलणार असते मरण पत्करीन, पण अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, मिस इंदौर प्लीज, हे बघ हे असं काहीतरी बोलण्याची अजिबात गरज नाही आहे. काय गरज आहे हे सगळं बडबडण्याची. त्याबरोबर ईश्वरी लगेच तिकडनं जात असते. इतक्यात तिच्या फोनवरती आईचा फोन येतो. इशू फोन उचलते तर आईचा आवाज ऐकून ती म्हणत असते, आई काय झालं, तुझा आवाज हा असा काय येतोय. त्याबरोबर आता आई इशूला सांगते की बाबांच्या ऑपरेशनचे पैसे भरले गेले. त्यावर इशू म्हणते, काय बाबांच्या ऑपरेशनचे पैसे भरले? आई पण कसे आणि कोणी भरले? आई म्हणते, अगं तू एवढ्या NGOमध्ये प्रयत्न करत होतीस ना, त्यांच्यापैकी भरले असतील कोणीतरी. त्यावर इशू म्हणते, अगं आई पण त्यांनी तर कोणीच मदत करायला होकार दिला नव्हता. बरं ठीक आहे, मी हॉस्पिटलला येऊन कोणी केलं हे सगळं त्याची माहिती काढते. आणि मग ती फोन ठेवून चाललेली असते. इतक्यात अर्णव तिला मागून हाक मारतो. इशू मागे फिरते. तर अर्णव हा मागे फिरलेल्या इशूला म्हटलं होतं ना मिस इंदौर, अन्नपाणी त्याग करण्याची गरज पडणार नाही. त्यावर इशू मागे येते आणि म्हणते, म्हणजे. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे तुझ्या गणूबाप्पाने तुझी प्रार्थना ऐकली. त्यानंतर मग आता इशू ही अर्णव जवळ येते. तर अर्णव हा आता इशूला म्हणतो, आता प्रसाद तर घेऊ शकतेस ना, अन्नपाणी त्याग करायचं नाही आहे, प्रसाद घे. त्याबरोबर मग इशू ही खरं तर प्रसाद नसते घेणार. मग अर्णव तिला म्हणतो, गणूबाप्पासाठी तरी नाही म्हणू नकोस. त्याबरोबर मग लगेचच इशू ही प्रसाद घेण्यासाठी अर्णव ज्यावेळेस बॉक्स उघडतो, फक्त एकदम चिमटीभर प्रसाद घेते आणि तिकडनं निघते. तर इकडे राकेश हा आलेला असतो हॉस्पिटलमध्ये आणि तो विचारत असतो, काकू ऑपरेशनच्या पैशांची सोय झाली ना, सगळं व्यवस्थित झालं ना. त्यावर आत्या म्हणते, हो झालं आहे राकेशजी, खरं तर या मुंबईसारख्या शहरात आम्हाला तुमचाच आधार आहे. त्याबरोबर लगेचच आता इथे ही सुद्धा म्हणायला लागते की हो खरोखर बरोबर बोलतायत ताई, अहो फक्त तुम्ही आमच्या मदतीला आहात राकेशजी, तुम्ही आहात म्हणून धीर वाटतोय. त्याबरोबर त्या ठिकाणी इशू पोहोचलेली असते. आता इशू त्या ठिकाणी येते आणि विचारत असते, आई पैशांची सोय कशी झाली, कोणी भरले पैसे, काही कळलं का. त्यावर आता लगेचच राकेश म्हणत असतो की अहो मी सुद्धा प्रयत्न करतच होतो ना ईश्वरीजी, मी थोडीच ना सगळा भार तुमच्या एकटीवरती टाकणार होतो. त्याबरोबर आता लगेचच ईश्वरी म्हणते, हो म्हणजे हे सगळं. तर आई म्हणत असते, पैसे अगदी वेळेवरती मिळाले बघ इशू. तर इशू आता मात्र विचारतच असते, अगं हो पण हे पैसे दिलेत कोणी ते काही कळत नाही आहे. त्याबरोबर लगेचच राकेश हा आता म्हणतो, अहो ईश्वरीजी मी आत्ताच म्हटलं ना, सगळा भार थोडीच तुमच्यावर टाकणार होतो. मी तुम्हाला काही नंबर दिले होते, पण मी सुद्धा माझे स्वतःचे प्रयत्न करत होतोच की. त्यावर लगेचच आता आत्या म्हणते, म्हणजे राकेशजी हे सगळे पैसे तुम्ही. त्याबरोबर राकेश म्हणतो, हो हे सगळे पैसे मी दिलेत. आणि मग आता हे ऐकून ईश्वरी म्हणते, राकेशजी अहो पण एवढे पैसे. त्यावर राकेश म्हणतो, अहो ईश्वरीजी माझेसुद्धा कोणीतरी आहेतच ना काका, मग त्यांच्यासाठी एवढंही करायला नको का मी. आणि खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलात आणि तुमच्या गणपतीने तुमच्या गणूबाप्पाने तुमची प्रार्थना ऐकली. त्याबरोबर लगेचच आता इकडे आत्या म्हणायला लागते, खरंच राकेशजी तुमचा आधार आहे हो आम्हाला. तुम्ही नसतात तर आज या एकट्या शहरात आम्ही काय करू शकलो असतो काहीच माहीत नाही आहे. त्याबरोबर लगेच आता नमुताई म्हणते, पण तुम्हाला कसं माहीत राकेशजी की इशू आज गणूबाप्पाच्या दर्शनाला गेलेली म्हणून. त्याबरोबर लगेचच राकेश हा म्हणायला लागतो, अहो ते
मला माहीत नव्हतं ईश्वरीजी गणपतीच्या दर्शनाला गेल्या होत्या म्हणून, पण मला हे तर चांगलं माहिती आहे ना की ईश्वरीजी गणूबाप्पावरती किती श्रद्धा ठेवतात, त्या किती मोठ्या गणेश भक्त आहेत ते. मग जर मला हे माहीत होतं तर मला हेही माहीत होतं की आज इंदोरवरून पालखी येणार होती गणूबाप्पाची. मग जर पालखी येणार आहे तर ईश्वरीजी दर्शनाला जाणार नाही असं होऊच शकत नाही ना. म्हणून मी म्हटलं बस, बाकी काही नाही. त्याबरोबर लगेचच आता नमू म्हणते अच्छा, तर इशू म्हणते आता फक्त ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल झालं पाहिजे बाबांचं, बस, बाकी मला काहीही नको. तर इकडे आता राकेश हा मनातल्या मनात म्हणत असतो की काहीही झालं तरी हे ऑपरेशन सक्सेसफुल होता कामा नये. तर लगेचच आता ईश्वरीला तो म्हणतो, ईश्वरीजी तुम्हाला आठवतं आहे का, आपली पहिली भेटसुद्धा मंदिरातच झाली होती. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मंदिरातच भेटलो होतो, तिथेच आपली भेट झाली. आपल्या दोघांमधला दुवा हा गणूबाप्पाच आहे, बरोबर ना. त्यावर लगेचच ईश्वरी होकार देते. तर आता राकेश हा मात्र विचार करत असतो की काही झालं तरी जगता कामा नये ईश्वरीचे बाबा. तर दुसरीकडे आता मामा हा अर्णवला सांगत असतो, अर्णव काही काळजी करूच नको, ईश्वरीच्या बाबांच्या ऑपरेशनची पूर्ण रक्कम मी जमा करून आलो आहे. त्यावर अर्णव म्हणतो, पण मामा या सगळ्यात आपलं नाव कुठे येणार नाही ना. त्यावर मामा म्हणतो, तू काळजी करूच नको, त्यांना कळणार नाही की हे पैसे आपण भरलेत. मी पैसे भरताना एखाद्या NGOने पैसे भरलेले आहेत असं त्यांना सांगा, हे आधीच त्या माणसाला सांगितलेलं आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ठीक आहे मामा, उत्तम. मामा आणखीन थोडा वेळ जर मिळाला असता ना मला, तर US वरून त्यांच्यासाठी मी सर्जन मागवले असते रे. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतो, अरे हो अर्णव, मलासुद्धा माहीत आहे, पण तुझ्या पुढ्यात कॉम्प्लिकेशन्स काही कमी आहेत का, तरीसुद्धा तू त्यांच्यासाठी एवढे प्रयत्न करतोयस हेच खूप आहे बाळा, आणि तू एवढं करतोय ना हेच मला बघून खूप बरं वाटते. तर अर्णव म्हणत असतो, मामा एकदा का मी सिंदूरच्या बाबांचं ऑपरेशन झालं ना की तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल परत येईल. त्यावर मामा म्हणतो, बरोबर, तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल परत येईल, आणि एकदा का तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल परत आलं ना की तुझ्याही चेहऱ्यावरचं स्माईल परत येईल, बरोबर ना. त्यावर अर्णव काहीच बोलत नाही, फक्त हसतो. तर आता मामा लगेचच म्हणत असतो, अर्णव खरंच मला अभिमान वाटतो बाळा तुझा, तू एक उत्तम बिझनेसमन तर आहेसच, पण त्याबरोबर तू एक माणूस म्हणून सुद्धा चांगला आहेस, आणि तुझी ही दुसरी बाजूसुद्धा लोकांना कळायला हवी, जगाला दिसायला हवी. बघ ना, म्हणजे ईश्वरीने तुझ्यावर एवढे आरोप केले, एवढं तुला बोलली, पण तरीसुद्धा तू तुझा स्वार्थीपणा न दाखवता किती करतोयस तिच्यासाठी. त्याबरोबर पुढे मामा म्हणतो, का करतोयस, तर फक्त तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. त्यावर अर्णव लगेचच म्हणतो, मामा जिथे प्रेम असतं ना तिथे स्वार्थ येत नसतो रे. त्यावर मामा म्हणतो की हो खरंच बाळा. त्याबरोबर लगेचच आता पुढे अर्णव म्हणत असतो, त्या राजबद्दल आपण कोणाला काही सांगू शकत नाही आहोत ना, याचं मला आणखीन जास्त टेन्शन आलं आहे. मला एकदाच मी सिंदूरला हे सगळं सांगायचं आहे. त्याबरोबर मामा म्हणत असतो, सांगणं अवघड नाही आहे अर्णव, अरे सांगू काय, आपण लगेच शकतो, 2 सेकंदाचं काम आहे हे. पण जर आपण लगेचच्या लगेच ते सांगून टाकलं ना तर त्याच्यामुळे कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त होतील. आपल्या अंजलीचं आयुष्य, तुझं प्रेम आणि ईश्वरीचा विश्वास, 3 गोष्टींचा विचार करावा लागतो ना आपल्याला, म्हणून. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो, पण काहीही झालं तरी त्या राजेशला आता मी सुखाने नाही जगू देणार, त्याला मी चांगली अद्दल घडवणारच. त्याबरोबर मामा म्हणतो, म्हणजे अर्णव नेमकं तू ठरवलं तरी काय आहेस. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा मी आता त्या राजेशला सगळ्या बाजूंनी ट्रॅप करणार आहे. त्याला असा ट्रॅप करतो ना की त्याला काही हातपाय हलवताच येणार नाही, तो स्वतःहूनच अडकून जाईल या सगळ्यामध्ये. त्याबरोबर मामा म्हणत असतो की हो, आपल्याला हे सगळं करायचंच आहे, तो राजेश किती नीच आहे ना हे सगळ्यांना दिसलंच पाहिजे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मला सांगायचं आहे ईश्वरीला की राजेशच राकेश आहे, आणि तोच माझ्या अंजलीताईचा नवरासुद्धा आहे. त्याबरोबर लगेच आता मामा म्हणतो की तू काळजी करू नकोस अर्णव, लवकरात लवकर आपण सर्व गोष्टी व्यवस्थित करू आणि तुला निर्दोषसुद्धा सिद्ध करू. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा मला फक्त मिस इंदौरची काळजी वाटते, मी तिच्यासाठी हे सगळं काही करतोय. तर मामा सांगत असतो की तू टेन्शन घेऊ नकोस, पैशांची मदत केलीच आहे आपण, आणि आणखीन जर काही गरज पडली ना तर माझं स्वतःचं व्यवस्थित जातीने लक्ष आहे तिकडे, त्यामुळे मी स्वतः मदत करेन त्यांची, तू बिनघोर राहा, निशांत. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो मामा
खरंच आता इथे अर्णवला ईश्वरीची आठवण येत असते, पण तरीही अर्णव हा स्वतःवरती ताबा ठेवत असतो. मामा म्हणत असतो, तुझी काय परिस्थिती आहे ते कळतंय मला बाळा. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा अरे 2 शब्दसुद्धा नीट बोलत नाही आहे मिस इंदौर माझ्याबरोबर. आज घरी आली पण माझ्याशी काहीही बोललेली नाही आहे. त्यावर मामा म्हणतो, असू देत, सगळं काही लवकरात लवकर चांगलं होईल, तू काळजी करू नकोस. ते दोघं इथे बोलत असतात तर दुसरीकडे आता इथे ऑपरेशन होत असतं. त्यामुळे आई, नमुताई, आत्या, इशू सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. तर राकेश मात्र विचार करत असतो की काहीही झालं तरी हे ऑपरेशन सक्सेसफुल होता कामा नये. हा म्हातारा टपकलाच पाहिजे. ईश्वरीचा बाप जिवंत राहता कामा नये. जर ईश्वरीचा बाप जिवंत राहिला तर ही गोष्ट माझ्यासाठी चांगली ठरणार नाही. त्यामुळे ऑपरेशन सक्सेसफुल व्हायला नको आहे, काहीतरी व्हायला हवंच असा तो विचार करत असताना त्या ठिकाणी डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगत असतात की ताबडतोब तुम्ही त्यांच्या ब्लड ग्रुपची सोय करा. नाही, कारण काय आहे ना, बऱ्याच वेळा पेशंटचं ऑपरेशन दरम्यान खूप सारा ब्लड लॉस होतो आणि मग ब्लडची कमी पडल्यामुळे काहीतरी एमर्जन्सी येते आणि अडचण होऊ शकते. त्यामुळे बॅकअपसाठी आपल्याला ब्लडची गरज लागेल. लवकरात लवकर तुम्ही अरेंजमेंट करा, एवढं बोलून डॉक्टर तिकडनं निघून जातात. तर आता इथे अर्णवसुद्धा ज्या हॉस्पिटलमध्ये ईश्वरीचे बाबा ॲडमिट असतात त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं असतो आणि आता त्याला ईश्वरीचं आणि तिच्या घरच्यांचं बोलणं ऐकू येतं. आता ईश्वरीच्या घरचे बोलत असतात, आता आपण काय करायचं. अर्णवला आता हे शब्द ऐकून टेन्शन येतं. तर नमुताई म्हणत असते, बाबांचा ब्लड ग्रुप तर खूप रेअर आहे इशू, आता आपण कसं शोधून काढायचं या ब्लड ग्रुपचं ब्लड. अगं ओ नेगेटिव्ह आहेत बाबा, आता कुठून आणायचं ब्लड, मला तर काही सुचतच नाही आहे गं इशू. त्याबरोबर आता अर्णव हे सगळं ऐकतो. अर्णव म्हणतो, ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे, हे तर माझं ब्लड ग्रुप आहे, म्हणजे माझं ब्लड चालेल. तर दुसरीकडे आता लगेचच इशूसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. तर अर्णव हा लगेचच आता आपण ब्लड द्यायचं असं ठरवतो. तर इथे आता मात्र इशू ही म्हणायला लागते, राकेशजी अहो काय करायचं आपण, मला तर काही सुचतच नाही आहे. आता इशूला इतकं टेन्शन आलेलं असतं. तर राकेश म्हणत असतो, अहो ईश्वरीजी मी काही नाही करू शकत, माझं बी पॉझिटिव्ह आहे ब्लड ग्रुप. त्यावर इशू म्हणते, तसं नाही म्हणत आहे हो मी राकेशजी, ब्लड ग्रुप मॅनेज कुठून करायचं म्हणते. त्यावर राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग शोधून काढू, आपण ब्लड मिळू. अहो पण हे डॉक्टर लोक यांना कळत नाही का, हे असं ऑन द स्पॉट अचानक कसं काय सांगतात, कसं ब्लड मॅनेज करायचं आपण. त्यावर ईश्वरी म्हणते, काय करायचं राकेशजी, मला काही सुचत नाही आहे. त्यावर राकेश म्हणतो, ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका, मी म्हटलं आहे ना तुम्हाला, मी आहे म्हणून मी आहे, आपण प्रयत्न करूया, प्रयत्न केल्याशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही आहे, चला. आणि मग एवढं बोलून आता राकेश हा तिकडनं ईश्वरीच्या वडिलांसाठी ब्लड आणायला जाण्याचं नाटक करतो. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की इथे सुप्रियाला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती रडत बसलेली असते की आता काय होईल, कसं मिळेल यांना ब्लड, आणि जर ऑपरेशनमध्ये काही अडचण आली तर. त्याबरोबर आता लगेचच आई ही रडत असल्यामुळे इशू आईला समजावते की आई हे बघ, रडू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आता राकेशजी गेलेत ना बाबांसाठी ब्लड आणायला, ब्लड मिळेलसुद्धा. तर आता इथे अर्णव हा वॉर्डबॉयला विचारतो, दादा मला ना ब्लड डोनेट करायचं आहे, तर मी कुठे ब्लड डोनेट करू शकतो. त्याबरोबर आता लगेचच त्याला ते वॉर्डबॉय काका सांगतात की एक काम करा, तुम्हाला 2nd फ्लोअरवरती जावं लागेल, तिथे ब्लड बँक आहे, तुम्ही तिथे जाऊन ब्लड डोनेट करा. त्याबरोबर अर्णव म्हणतो, थँक्यू व्हेरी मच. आणि लगेचच आता तो 2nd फ्लोअरवर जाण्यासाठी पळत असतो. इतक्यात त्याला समोरून येणारी ईश्वरी दिसते. अर्णव विचार करतो, अरे मी इंदौर इथे, आणि मग तो लगेचच बसून घेतो आणि स्वतःच्या तोंडावरती हातसुद्धा घेतो, जेणेकरून ईश्वरीने त्याला बघूच नाही. पण आता ईश्वरीला काहीतरी जाणवल्यासारखं होतं आणि ईश्वरी ही जागेवर तिथेच थांबते. आता अर्णवसुद्धा तिकडे बघतो. अर्णवलाही वाटत असतं की मी कदाचित मिस इंदौरला दिसलो. त्यानंतर इशू ही आता बाप्पाजवळ प्रार्थना करत असते की बाप्पा माझ्या बाबाला वाचव, काहीही कर, पण माझ्या बाबांना काहीच होऊ देऊ नकोस देवा, त्यांच्या पाठीशी उभा राहा. तर दुसरीकडे आता अर्णव हा मामाला म्हणत असतो, मामा राजेशचा उलटा कामडाऊन आता सुरू झालेला आहे, मी त्याला एकीकडूनच नाही तर सर्वीकडून सोबत ट्रॅप करणार आहे. त्यानंतर तो इतका अडकून जाईल ना की त्याला इकडनं बाहेर पडणं शक्यच होणार नाही. त्याबरोबर मामा म्हणत असतो, म्हणजे यावेळेस अर्णव तू फुल प्रूफ तयारीत आहेस. त्यावर मामाला अर्णव सांगतो, हो मामा,
तर दुसरीकडे आता लगेचच अंजलीताई ही राकेशला कॉल करते आणि म्हणत असते, अहो तुम्ही लवकरात लवकर घरी या, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर तो विचारतो, काय झालं आहे? त्यावर आता अंजलीताई सांगत असते की अहो बँकेची माणसं घरी आलेली आहेत. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, काय बँकेची माणसं? आणि आता लगेच अंजलीताई म्हणते, हो मला माहीत नाही आहे ते काही, तुम्ही लवकर घरी या. त्यावर तो म्हणतो की हो हो मी बघतो काय करायचं ते. त्याबरोबर आता मात्र त्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.